मुख्याध्यापक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व आज मला इथं लांडगे सरांनी खास आमंत्रण देऊन बोलवलं आणि हे जे पुस्तकांचा संग्रहालय त्यांनी दाखवला, खरंच मी भारावून गेलो. कारण ज्यावेळी मी 10वी नंतर मिलिटरी बॉयज हॉस्टेल सांगली येथे गेलेलो होतो, त्यावेळी अशीच आमची तिथली हॉस्टेलची लायब्ररी होती आणि तीही तितकीच समृद्ध होती आणि तिथं मलाही पुस्तक वाचनाचं वेड लागलं. तर इथं जे दिसते, एक होता कारवर, त्यानंतर छावा, मृत्युंजय, अशी बरीच पुस्तकं मी तिथं वाचली. मला आठवते की छावा हे पुस्तक वाचताना तर मी 18 तास एका जाग्यावरती होतो. मीन्स हे काय होतं, तर हे वेळ तुम्हाला लागतं आणि हे वेळ खूप छान आहे की यामुळं अवांतर वाचन तुमचं वाढतं आणि तुमची सारासार विचार करण्याची बुद्धी आहे ती डेव्हलप होते. त्यामुळं वाचन हे हवं आणि हे फक्त माणूस समृद्ध हा वाचनाने बनतो. कारण वाचन हे निष्पक्षपणे तुमचा कोणताही भाव असेल तर ते निष्पक्षपणे मांडतं. कोणताही माणूस असेल तुमच्यापुढं कोणतीही गोष्ट सांगताना मे बी त्याच्या मागे काहीतरी स्वार्थ हेतू असू शकतो, परंतु पुस्तक हे तुमचे खरे मित्र असतात. कारण त्याच्या मागे कोणताही स्वार्थ हेतू नसतो. ते निष्पक्षपणे तुमची सर्व तुमच्यापुढे सर्व इतिहास असेल, सर्व बाजू असेल, ते मांडण्याचं काम हे पुस्तक करत असतं. त्यामुळं सर्वांनी ही आवड जोपासावी की आपल्या जीवनात काही पुस्तके ही अशी आहेत की तुम्ही वाचलीच पाहिजे. पुस्तकाशिवाय माणूस म्हणजे पाण्याशिवाय जीवन असं म्हणू, किंवा आपण हवेशिवाय. Bye.